आणि त्या कमालीच्या कॅचमुळे ऑस्ट्रेलियाने बाजी पलटली. कॅचेस विन मॅचेस ते असेच म्हटल्या जात नाही. T20 वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादव आणि आता मॅक्सवेल याने घेतलेल्या कमालीच्या कॅचमुळे ते सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 मालिका खेळल्या जात आहे. या मालिकेतील पहिला सामना डार्विन येथे खेळला गेला. या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अष्टपैलू मॅक्सवेलने मात्र या सामन्यात रिकल्टनचा कमालीचा झेल टिपला. या सामन्यात कांगारू संघाने 17 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने चांगली कामगिरी केली, पण अखेरीस मॅक्सवेलने टिपलेल्या कमालीच्या झेलमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का झाला. मॅक्सवेलने T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सूर्यकुमार यादव प्रमाणे अनोखा झेल टिपला. मॅक्सवेलने चेंडूवर लक्ष ठेवत सीमारेषेचा अचूक अंदाज घेत सूर्यदादासारखा टिपलेल्या झेलने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मॅक्सवेलने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामन्यात घेतलेल्या झेलची तुलना सूर्यकुमार यादवच्या वर्ल्ड कप फायनल मधील झेलशी केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रायन रिकेल्टन उत्तम फॉर्म मध्ये होता आणि तो 71 धावा करत खेळला होता. शेवटच्या चषकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 21 धावांची आवश्यकता होती आणि ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सची गरज होती. बेन वार शुईझने पहिलाच डॉट बॉल टाकला. रिकल्टनने दुसऱ्या चेंडूवर प्लॉन्क ऑनच्या दिशेने एक मोठा फटका खेळला. चेंडू षटकारासाठी जात होता तितक्यात मॅक्सवेलने हवेत झेप घेत चेंडू टिपला आणि मैदानावर पडण्यापूर्वी सीमारेषेच्या बाहेर चेंडू टाकला. यानंतर स्वतःला सावरत तो सीमारेषेच्या आत गेला आणि चेंडू टिपला. मॅक्सवेलचा झेल पाहून सर्वच चकित झाले होते. जणू काय मॅक्सवेलच्या पायाला स्प्रिंग असल्याप्रमाणे तो मैदानात झेपावला आणि शरीराचं संतुलन राखत त्याने चेंडू टिपला. या दरम्यान त्याने सीमारेषेचा अचूक अंदाजही घेतला. मॅक्सवेलच्या झेलचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मॅक्सवेलच्या झेलमुळे रिकल्टन 71 धावांवर बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने 9वी विकेट गमावली. रिकल्टन बाद झाल्याने आफ्रिकेच्या विजयाच्या आशा मावळल्या. यानंतर ड्वारशुईझने अखेरच्या चेंडूवर रबाडाला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.